मोठी बातमी समोर येते। सिद्धिविनायक मंदिरात पूजा साहित्यास आता मुभा देण्यात येते। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पूजा साहित्यास बंदी घालण्यात आली होती, मात्र आता पुन्हा एकदा मुभा देण्यात आली आहे। मंदिरात हार पेढे नेण्यास परवानगी देण्यात येते। सदा सरवणकर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिरामध्ये पूजा साहित्यास बंदी घालण्यात आली होती, मात्र आता ही बंदी उठवण्यात आलेली आहे। पूजा साहित्यास मुभा देण्यात येते। मंदिरात हार पेढे नेण्यास आता परवानगी देण्यात येत आहे। सदा सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती। या बैठकीत आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिरामध्ये पूजा साहित्य नेण्यास बंदी घालण्यात आली होती, मात्र आता ही बंदी उठवण्यात आलेली आहे। आता पूजा साहित्यास मुभा देण्यात येत आहे। मंदिरामध्ये हार पेढे नेण्यास परवानगी देण्यात येत आहे। नारळ नेण्यास मात्र बंदी असेल। सदा सरवणकर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाकडून या ठिकाणी या पूजा साहित्यासाठी बंदी घालण्यात आली होती। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता, मात्र आता पूजा साहित्यास मुभा देण्यात आलेली आहे। हार पेढे नेण्यास परवानगी आहे, मात्र नारळ नेण्यास बंदी असेल। सदा सरवणकर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, काय अधिकची माहिती? नीलम, सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता पूजा साहित्य नेण्यास परवानगी दिलेली आहे। खरं तर भारत पाकिस्तान युद्ध आणि तणाव निर्माण झाला होता, यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हार पेढे आणि फुलं हे मंदिरात नेण्यास मज्जाव करण्यात आला होता। मात्र काल एक बैठक झाली सदा सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि यामध्ये आता जे मंदिरामध्ये साहित्य तसेच हार हे सुद्धा नेण्यास आता परवानगी देण्यात आलेली आहे। त्यामुळे एकीकडे या निर्णयामुळे भाविक नाराज झाले होते, त्या पुन्हा भाविकांना पुष्प अर्पण आहे ते मंदिरामध्ये सिद्धिविनायकासमोर आता करता येणार आहे। नीलम जी, स्वप्नील, दिलेल्या माहितीनुसार आपण पाहतोय नारळ देण्यास या ठिकाणी बंदी असेल, त्या संदर्भात काय माहिती आहे? पण बंदी आहे, मात्र सध्या पूजा साहित्य मग ते हार असेल किंवा फुलं असेल असे साहित्य नेण्यास परवानगी दिलेली आहे। लवकरच या संदर्भात पुन्हा एकदा बैठक घेऊन नारळ पुन्हा अर्पण करण्यास भाविकांना मुभा ही लवकरच देण्यात येईल। मात्र त्या प्रकारे ज्या हालचाली आहेत त्या सुद्धा लवकरच होताना पाहायला मिळतील। जी, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।